हॅलो, माझ्या आवाजाला रिटर्न द्या थोडासा, अजून इको थोडासा कमी करा, रिटर्न द्या. हॅलो हॅलो, रामकृष्ण. हॅलो, मॉनिटरमध्ये सोडा. हॅलो हॅलो हॅलो, हरे हरे. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो, इको थोडा कमी करा त्यांच्या आवाज. हॅलो, रूप पाहता पाहता लोचनी, रूप पाहता
कोण पुण्यांचा होया कोण पुण्याचा होईना
कोण पुण्य यांचा होईन सेवक, कोण पुण्य यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वाधिक दुराविले. ऐसी वर्मे मज दावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रकटोनी. बहु अवघड असे संत भेटी, बहु अवघड असे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. ऐसी वर्मे मज दावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रकटोनी. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, सुखाचे शेजारी पौडहीन. ऐसी वर्मे मज दावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रकटोनी. विठ्ठल कोण पुण्य यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वाधिक दुराविले. ऐसी वर्मे मज दावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रकटोनी. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ संतभूषण देवमान्य जगदमान्य श्रीमंत वैराग्याचे महामेरू जिजैर मन पाषांड दूषण हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू पंचमवेदिनी माते सदेह वैकुंठाला जाणारे, सदेह वैकुंठाला जाऊनही पुन्हा मृत्यूलोकात येणारे संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराया यांचा 4 चरणाचा भगवान परमात्म्याच्या समवेत एक संवाद करणारा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय जगाच्या जगदीश्वराच्या समोर संवाद करतात. संवाद करत असताना संवादाची भूमिका आपण स्पष्ट करूया, पण तत्पूर्वी अभंग समजून घेऊ. तुकोबराय म्हणतात, असं कोणतं पुण्य आहे की त्या पुण्याच्या बळावरती मी सेवक होईल. कोण पुण्य यांचा होईन सेवक, असं कोणतं पुण्य आहे की त्या पुण्याच्या बळावर मी यांचा सेवक होईल. यांचा म्हणजे कुणाचा, त्याचं हे उत्तर लगेच दिलं. जिही द्वंद्वाधिक दुराविले, ज्यांच्या जीवनातलं द्वंद्व संपलं, ज्यांच्या जीवनातलं भेद संपला, ज्यांच्या जीवनात अभेद वृत्ती निर्माण झाली, अशा महात्म्यांचा मी कोणत्या पुण्यानं सेवक होईल ते सांगा. बरं काहू महाराज, कुणाला विचारतात तुम्ही? तुकोबराय म्हणतात, मी देवाशी संवाद करतोय. ऐसी वर्मे मज दावी नारायणा, देवाला सांगितलं, देवा ती वर्मे सांगा पुण्यानं सेवक होण्यासाठी. ती सांगत असताना अंतरंगातून सांगा, ती प्रगट करून सांगा. का सांगा? त्याचं कारण जगात सगळं मिळेल, पण खरे संत भेटणं अवघड आहे. बहु अवघड असे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. जगात सगळं मिळेल पण संत खरे भेटत नाही. आणि खरे संत भेटण्यासाठी ऐसी वर्मे मज दावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रकटोणी. आणि ज्या दिवशी खरे संत मला भेटतील त्या दिवशी तुकोबराय म्हणतात, मी वृत्तीवर नसेल, वृत्ती हे निवृत्त झाली अशी अवस्था माझी असेल. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, मग माझा शेजार असेल पण सुखाचे शेजारी पहुड येईन. पहुड विन वेगळं, पहुड येईन वेगळं. अभंग कानपाट असताना असं म्हणतो आपण, ऐसी वर्म मज दावी नारायणा, पण तिथे महाराजांनी शब्द जाणीवपूर्वक टाकले वर्मे. वर्म म्हटलं असतं काका तर एक वचन आलं असतं, तिथे वर्मे म्हटलंय म्हणजे अनेक वर्मे असले पाहिजे. अनेक वर्मे आहेत म्हणून तुम्ही मला सांगा. एक वर्म असतं तर तुकोबराय म्हणतात ते साहजिक कळालं असतं, पण नाना वर्म असतील म्हणून ते वर्मे सांगा. आणि पहुड ईन वेगळं आणि पहुड विन वेगळं. पहुड विन आलं की दुसऱ्याला पहुड विन, आणि पहुड ईन आलं की स्वतः पहुडेन. मी स्वतः पहुडेन पण कुठे? सुखाच्या शेजारी पहुड येईन. आणि सुखाच्या शेजारी पहुडण्यासाठी ऐसी वर्मे मज दावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रकटोनी. विठ्ठल महायुग पिठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रै समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगाकार रथमान पांडुरंगाकार रथमान
आमच्या नंदिनी ताईसाठी जोरदार टाळ्या होत्या. पांडुरंगा करू प्रथम मन दुसरी चरणा संतांची त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शरदिंदू समाकारी परब्रह्मस्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमोस्तुते अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदमभूजते च स्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे दुःख बंधन आरोग्य सुधारी वर्णौ रघुबर बिमल जसु जोदायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु करे सबिकार लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. कैलासराणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुक्ती झळाळी कारुण्य सिंधू बहुदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी कर जोडी तो कथे काळी जोडी तो कथे चालवी सकळा नाम म्हणे विठ्ठल कोण पुण्य यांचा होईन सेवक कोण पुण्य यांचा होईन सेवक जिही द्वंद्वादिका दुराविली ऐसी वर मे मज दावी नारायण अंतरीच्या खुण प्रगटोनी. प्रस्तुत आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. परमंगल मे परात्पर अखिलेश्वर कारण करुणावृणालय भक्तवांच्या कल्पतरु तडित विनंदित पितांबरधारी प्रभू रामचंद्र गोपाल कृष्ण कन्हैया छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरण स्पर्शाने पावन पुनीत असणारी आपली पवित्र भूमी श्री क्षेत्र सांगवी या पवित्र गावामध्ये चालणारा गोड असा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
या सोहळ्याच्या निमित्ताने आज 5व्या दिवसाची कीर्तनरूपी 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या अज्ञानाच्या वाट्याला आपल्या सर्वांच्या आग्रहास्तव भजनी मंडळ, गुणीजन मंडळी आणि विशेष म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये अतिशय आदराने ज्यांचं नाव घेतलं जातं असे असणारे आमचे बंधू मृदुंगाचार्य गीतेशजी महाराज कातोरे आणि त्यांच्या सौ आमच्या भगिनी हरिभक्तपरायण सुनीताताई ताई आणि दादा दोघांच्याही आग्रहास्तव आणि आपले समस्त ग्रामस्थ मंडळी असतील सर्वांच्या आग्रहास्तव आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्यासारख्या अज्ञानापर्यंत पोहोचला हे माझं परमभाग्य. विठ्ठल बीस कमी करूया माईक. या गावामध्ये गोड असा सप्ताह सुरू होऊन आज 6 दिवस पूर्ण होत आहेत. या सप्ताहाला सगळ्यांचंच योगदान आहे. योगदान केलंच नाही असं कुणीच नाही. म्हणजे ज्याने 10 रुपये दिले त्याचं योगदान आहे, ज्याने 1000 रुपये दिले त्याचं योगदान आहे, ज्याने 11,000 दिले त्याचं योगदान आहे, ज्याने अन्नदान केलं त्याचंही योगदान आहे, ज्याने पत्रवाळी वाढली काका त्याचंही योगदान आहे, ज्याने पत्रवाळी उचलली त्याचंही योगदान आहे, जे वाढायला होते त्यांचंही योगदान आहे, जे टाळ घेऊन उभे राहिले त्यांचं योगदान आहे, ज्यांनी विण्याची साथ केली त्यांचं योगदान आहे, ज्यांनी मृदंगाची साथ केली त्यांचं योगदान आहे, ज्यांनी हार्मोनियमची साथ केली त्यांचं योगदान आहे, ज्या गायनाची साथ करत आहेत त्यांचं योगदान आहे, दोन्ही चौकदार उभे आहेत त्यांचं योगदान आहे, ज्यांनी सिस्टीम ऑपरेट केली त्यांचं योगदान आहे, ज्यांनी डेकोरेशन केलं त्यांचं योगदान आहे. 10 रुपयापासून तर 1000 रुपयापर्यंत ज्यांनी सगळ्यांनी मदत केली या सगळ्यांचं योगदान आपल्या सप्ताहाला आहे. सगळ्यांच्याच योगदानातून सप्ताह चालू आहे. आता तुमच्यासमोर प्रश्न निर्माण होईल, माई जर सगळ्यांचंच योगदान आहे, सगळ्यांच्या योगदानातून सप्ताह चालू आहे, तर आमचं म्हणणं असं आहे ज्यांनी 10 रुपयेही दिले नाही त्यांचं पण योगदान आहे का? हो, त्यांचं सुद्धा योगदान आहे. ज्यांनी 10 रुपये दिले नाही, तुम्ही म्हणाल 10 रुपये देणं गोष्ट बाजूला, कमीत कमी त्यांनी यावं तरी सप्ताहाला, ते तरी कमीत कमी. मग त्यांचं कसं योगदान? ऐका, जे आले त्यांचं योगदान आहे आणि जे नाही आले त्यांचं योगदान आहे. कारण काही लोकांनी सप्ताहाला काहीच न करणं याच्यापेक्षा मोठं दुसरं काहीच करण्यासारखं नसतं. लक्षात घ्या. काही लोक सप्ताहाला काही येणं ना, त्यांचं योगदान नसणं हे सगळ्यात मोठं योगदान असतं. कारण काही लोक सप्ताहाला येणं म्हणजे कळते ना तुम्हाला, दुरोणी वंदावे शिव नाही या पद्धतीने. पण मात्र आपल्या सप्ताहाला गोड असं सगळ्यांचं योगदान, या योगदानातून 6व्या दिवसापर्यंत आपला सप्ताह येऊन पोहोचला आणि आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग या 6व्या दिवशी माझ्यासारख्या अज्ञानाला झाला हे माझं परमभाग्य. विठ्ठल आज अगदी गोड साथ आहे. आमच्या सोबत सुद्धा आमच्या येवल्याकडून बरेच मंडळी आलेले आहेत काका. आमचे अनिल मामा कापसे आहेत, आमचे सोमनाथ भाऊ गुंड आहे, आमचे ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरातील सगळे मनोभावे सेवा करणारे सगळे सेवेकरी आहेत. इकडे आमचे ब्राह्मणगाववरून किशोर भाऊ आलेले आहेत. म्हणजे चांगला गोतावळा येवल्यावरून पण आलेला आहे. कारण आपल्या कार्याची दखल येवल्यापर्यंत येऊन पोचली. तुमचं एक गोष्ट मला फार आवडली मागाशी, त्या तुमच्या मंडळाने मला एक व्हिडिओ दाखवला. आपलं कीर्तन संपल्यानंतर कीर्तन करतात म्हणे तुमच्याकडे, खरं आहे का? करतात ना? हां, कीर्तन संपल्यानंतर कीर्तन. ते महाराज असे आयटीत आले, तेवढी आयटी मला पण नाही जमली बुवा आज. इतक्या आयटीत ते आले. ते गाणारे तर इतके होते महाराज, इतके गोड गात होते. वाजवणाऱ्यांनी तर जार नाही फोडला तर बरं होईल. अशी गंमत आहे त्यांची. एवढ्या उत्साहामध्ये ते काय महाराज, एक सप्ताहाला उत्साह असावा बरं का. एक सांगू का, एरवी संसारात दुःखच आहे. कोण सुखी आहे संसारात? एरवी संसारात असं समजूच नका हा सुखीन तो सुखीन तो सुखीन, हा डोक्यातला भ्रम आहे. मला कधी ते स्टेटसमध्ये हसतात ना, दिसतात ना लोक, हां, त्यांच्याकडे पाहून मला हसू येतं. कारण लोक जेवढे स्टेटसमध्ये हसताना दिसतात ना तेवढे रिअलमध्ये हसत नाही. जे रिअलमध्ये हसतात ना ते स्टेटस कधी ठेवीत नाही. अशी गंमत आहे. ते ऐका ना, जगात कोण सुखी होय ते पाहावं तो दुःखीच आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया सुखिया
सर्व सुखी, स्वामी म्हणतात ना, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी म्हणा तुझी शोधोनी पाहे. कोण सुखी इथे? फरक एवढा आहे, तुम्हाला वाटतं आम्ही सुखी ना आम्हाला वाटतं, सांगणाऱ्यांना वाटतं ऐकणारे सुखी आणि ऐकणाऱ्यांना वाटतं सांगणारे सुखी. पण इथे काहीच नाही. जो दुखी आहे बाबा, सगळेजण दुखी आहे. कोणा फक्त एक फरक आहे त्याच्यात, प्रत्येकाचं दुःख वेगळं आहे. म्हणजे जे तुम्हाला दुःख ते मला नाही, जे मला दुःख ते तुम्हाला नाही. प्रत्येकाच्या दुःखाची वर्गवारी केली स्टेप बाय स्टेप. दुःख एक प्रकारचं नाही आजी, हां त्याच्यात वर्गवारी सांगते तुम्हाला. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहता उदास. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहता उदास. थोड़े थोड़े सब जग दुखी, सुखी राम के दास. थोड़े थोड़े सब जग दुखी, सुखी राम के दास. सगळे दुखी आहे. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोणी धनबिन राहत उदास. म्हणजे दुःख एक प्रकारचं नाही, दुःख सगळ्यांना आहे. आज आपल्याकडे काय नाही आहे, सगळं आहे. काय कमी काय आपल्याकडे? आजच्या जीवनामध्ये जीवन जगताना आपल्याकडे कमी कशाचीच नाही, सगळं सेट आहे. ऐकता ना तुम्ही? सगळं सेट आहे आपल्या लाईफमध्ये, काहीच कमी नाही आपल्याला. आपल्याकडे मेकअप सेट आहे, आपल्याकडे डिनर सेट आहे, आपल्याकडे सोफा सेट आहे, आपल्याकडे बेड सेट आहे, आपल्याकडे सगळंच सेट आहे. पण तरी सुद्धा आपला माइंड अप सेट आहे, नाही की नाही? सगळं सेट आहे पण तरी माइंड अप सेट आहे. कारण कुठे ना कुठे आम्ही दुखी आहेत. कोई तन दुखी, कोई मन दुखी. वर्गवारी केली. कुणाचं दुःख शरीराचं आहे. शरीराचं म्हणजे कोणाचं डोकं दुखतं, कोणाचं पोट दुखतं, कोणाचा दाट ठणकतो, कोणाचा कान ठणकतो. कोणाला 2 तास कीर्तनाला बसलं की बसवत नाही, गुडघा उचला इकडून ठेवा. कोणाला 2 तास उभं राहत नाही, कोणाला टेकून बसावं लागतं. काही म्हणणं नाही बरं का टेकून बसणार आहे ना, सांगते मी फक्त. कुणाला टेकून बसावं लागतं. काय तर म्हणतात माई कीर्तनाची फार आवड आहे पण मागच बसतो का, 2 तास बसते. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे ना. काहीला जेवणाच्या अगोदर गोळी, काहीला जेवणाच्या नंतर गोळी, काही ना डोक्याची गोळी, काही ना पोटाची गोळी, काही ना गुडघ्याची गोळी, काही ना कानाची गोळी. काही जास्त जेवतात म्हणून गोळी, काहीला जेवण जात नाही म्हणून गोळी. काहीला झोपायच्या अगोदर गोळी, काही ना झोपल्याच्या झोपल्यानंतर नसेल हो काका, ती उठल्यावर असेल ना. हां कायला झोपेतून उठल्याबरोबर गोळी. त्याच्यात पण एक गंमत पाहिली मी, फार ऑब्झर्व केलं मी. ते काय ना झोपा येत नाही म्हणून झोपेची गोळी आहे, पण त्याच्यात गंमत एवढी भारी आहे. झोप येत नाही म्हणून झोपेची गोळी, पण गंमत ऐका ना, गोळी देणारा झोपी जातो आणि घेणारा पाहतच राहतो. काय गंमत आहे. कोण सुखी या जगामध्ये त्याचं निरीक्षण करा, जरा ऑब्झर्व करा. या जगात कुणी सुखी नाही. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. याला वाटतं तो सुखी, त्याला वाटतं तो सुखी, त्याला वाटतं तो सुखी. मग सुखी, मग कुणी म्हणेल आम्हाला शरीराचं दुःख नाही ना, डोक्याची गोळी ना पायाची गोळी, सगळं शरीर निरोगी, सगळं शरीर ठणठणीत आहे. बरं मग तुम्हाला महाराज म्हणतात तुम्हाला शरीराचं दुःख नाही ना, गोळी नाही ना. मग कोई मन दुखी, तुम्ही मनानं तरी दुखी आहे. मग काही म्हणतील आम्ही मनाने दुखी नाही, आम्ही शरीरात तणाने दुखी नाही. बरं मग तिसरं दुःख तुम्हाला 100% आहे. कोई धन बिन राहता उदास. धनाशिवाय मात्र तुम्ही उदास आहात. पैसे कसे कमवावे, किती कमवावे, लक्ष्मी आली की टिकत नाही याची सुद्धा तुम्हाला चिंता आहे. म्हणजे या जगात दुःखी नाही असं कुणीच नाही. मग सुखी कोण? थोडे थोडे सब जग दुखी, सगळे दुखी आहे. मग सुखी, सुखी राम के दास. विठ्ठल सगळेजण दुखी आहे, सुखी कुणी नाही. मग इथे 365 दिवसामध्ये तुम्ही आम्ही दुःखी आहोत. कशा ना कशाचं टेन्शन घेऊन फिरतो आहोत. टेन्शन नाही असं कुणीच नाही. आता मग असे आम्ही थोडासा रस्ता चुकलो. एक 3री 4थीचं पोरगं रस्त्यानं चाललं होतं. आमच्या किशोर भाऊ म्हटले आमच्या करण दादा रस्ता तरी विचारून घ्या म्हणे. मग ते एक 3री 4थीचंच पोरगं होतं. त्याला म्हटलं ए दादा थांबणार आहे, थांब जरा थांब, आम्हाला ते सांगवीकडे जायचं आहे. कोणत्या रस्त्यानं जायचं? ते म्हटलं पुढं जाऊन कोणाला विचारा, माझ्या मागं तर लई टेन्शन आहे.
चौथीचं पोरगा म्हटलं पुढं जाऊन विचारा, मी टेन्शन मध्ये आहे. चौथीच्या पोराला टेन्शन आहे, तिसरीच्या पोराला टेन्शन आहे. अरे जगात कुणाला टेन्शन नाही असं कुणी नाही. एक सांगू का तुम्हाला, टेन्शन कुठे नाही, सुखी राम के दास. तुम्ही भगवंताच्या जवळ या, तुम्ही अखंड देवाचं चिंतन करा, तिथे तुम्ही दुःख विसरतात, तिथे तुमची चिंता विसरली जाते. ऐका, नवल ऐका. आता साधा आपण कीर्तनाला बसलोय, जेव्हा कीर्तन सुरू झालं, आहे का काय टेन्शन? बोला ना, आहे? अजिबात नाही. कधीपर्यंत? कळालं का तुम्हाला? कधीपर्यंत? कीर्तन संपेपर्यंत. कीर्तन संपू द्या तरी आपल्याला टेन्शन आहे. जिथं चप्पल काढली होती तिथं आहे की कोणी नेली, इथं कुठा तरी टेन्शन. विठ्ठल म्हणजे दुःख नाही असं कुणी नाही, टेन्शन नाही असं कुणी नाही. पण ऐका ना, त्या देवाच्या भजनामध्ये या, तुमच्या जीवनातलं सगळं दुःख विसरलं जातं. आणि तोच भाग्यवंत असतो ज्याच्या मुखामध्ये पवित्र देवाचं नाम येतं. भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन भाग्यवंताच्या मुखात देवाचं नाम येतं आणि जो देवाचं नामस्मरण करतो, जो देवाचं भजन करतो, त्याच्या जीवनातलं दुःख संपतं. म्हणून दुःख संपवायचं आणि दुःखापासून अलिप्त व्हायचं जर एखादं ठिकाण असेल तर ती फक्त भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं कीर्तन. 365 दिवसामध्ये संसाराचं ओझं वाहता वाहता कुठेतरी सुखाची विश्रांती मिळावी. एरवी सुखाचा विसावा संसारात मिळत नाही. मिळतो का? वाटतं हे झालं की मग निवांत हो, ते झालं की निवांत हो, मुलांचे लग्न झाले की निवांत हो, नातू झाला की निवांत हो, नातू शाळेत जायला लागला की निवांत हो. कोण निवांत झालं बे इथं? विसावा मिळाला का? नाही ना. मिळाला? मिळतो. एका काकाने उत्तर दिलं, म्हटले माई मिळतो ना विसावा. कधी? चौघांच्या खांद्यावर गेल्यानंतर काय देतात? विसावा. ऐका ना, तोही विसावा आपल्यासाठी नसतो. लक्षपूर्वक ऐका. विसाव्याच्या नावाखाली खांदेकरी थोडा वेळ बसावा, कळतं? म्हणून तो विसावा. मग या धावपळीच्या संसारामध्ये तुमच्या आमच्या जीवनामध्ये कुठे विश्रांती, सुख आणि विसावा मिळत नाही. तो 7 दिवसामध्ये विसावा मिळावा, एक सुख प्राप्त व्हावं आणि त्या भगवंताविषयी प्रेम निर्माण व्हावं. या हेतूने तुम्ही आम्ही केलेला गोड असा आयोजन आणि केलेलं गोड नियोजन म्हणजे हा अखंड हरिनाम सप्ताह. विठ्ठल विठ्ठल अभंग फार गोड आहे. अभंगाची भूमिकाही फार गोड आहे. अभंग ज्यांचा आहे ते अधिकारी महात्मे जगद्गुरु तुकोबर आहे. अभंग फार गोड आहे. अभंगाची भूमिका 2 आहे, म्हणजे 2 भूमिकेतून एका भूमिकेकडे जायचा गोड असा अभंग आहे. म्हणजे काय, एक असते भूमिका वादाची आणि एक भूमिका असते संवादाची. बरं का, वाद वेगळा काका ताई आणि संवाद वेगळा. वाद कशाला म्हणतात आणि संवाद कशाला म्हणतात लक्षपूर्वक ऐका. एकाने बोलावं, दुसऱ्याने ऐकावं.
बोलणाऱ्याचं बोलून झालं की मग ऐकणाऱ्याने बोलायला लागावं. ऐकणारा बोलायला लागला की सांगणाऱ्याने गप्प बसावं. ऐकणाऱ्याचं बोलणं पूर्ण होईपर्यंत यानं ऐकून घ्यावं. ऐकणाऱ्याचं बोलणं संपलं की सांगणाऱ्याने बोलायला लागावं आणि सांगणारा बोलत असला की ऐकणाऱ्याने गप्प बसावं. ऐकणाऱ्यानं सगळं सांगणाऱ्याचं ऐकून घ्यावं. सांगणाऱ्याचं ऐकून झाल्यानंतर ऐकणाऱ्यानं बोलावं. ऐकणारा बोलायला लागला की मग सांगणाऱ्यानं गप्प बसावं. सांगणारा पूर्णपणे ऐकत असतो कोणाचं बोलणाऱ्याचं. मग बोलणाऱ्याचं पूर्ण बोलून झालं की मग ऐकणाऱ्याने बोलावं. मग ऐकणारा बोलायला लागला की पुन्हा जो सांगणारा होता त्याने गप्प बसावं. मग सांगणारा बोलायला लागला की ऐकणाऱ्याने गप्प बसावं. आणि ऐकता 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 सांगणाऱ्याने याचं सांगून झालेलं पूर्ण शांत बसला की मग ऐकणाऱ्याने बोलावं. कळालं का तुम्हाला? एकदम सोपं सांगू का? एकदम आपल्या भाषेत एकानं बोलावं आणि दुसऱ्यानं गप्प बसावं एवढं सोपं मला सांगायचं होतं. विठ्ठल म्हणजे एवढी सोपी भूमिका एकाने सांगावं दुसऱ्याने ऐकावं. बरोबर. या भूमिकेत जेव्हा असतो त्याला काय म्हणतात? संवाद. काय म्हणतात? याला संवाद म्हणतात. मग आता दुसरी एक भूमिका, पुढचा संवाद काढून टाका, खाली काय राहतं? वाद. आता वादाची भूमिका लक्षपूर्वक ऐका. वादाची भूमिका कशी? दोघंही सोबत बोलतात, ऐकायला कुणी तयार नसतो, पण इतक्या कॉन्फिडन्सने बोलतात की माझं बोलणं त्याला ऐकू जातं आणि त्या बोलणाऱ्याला वाटतं माझं बोलणं याला ऐकू येतं. पण वाद करत असताना कोणाचंच बोलणं कुणाला ऐकू जात नाही, पण बोलणं कुणी थांबवत नाही. या भूमिकेला वादाची भूमिका म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. वाद कळाला? संवाद कळाला. संवाद म्हणजे काय? एकाने बोलावं दुसऱ्याने ऐकावं. संवाद. दोघांनी सोबत बोलावं, कोणीच कुणाचं ऐकू नये, तो होतो वाद. मग आजचा जो अभंग आहे हा संवादाच्या भूमिकेतला आहे. तुकोबऱ्यास संवाद करतात, पण संवाद कुणाशी करतात ही पण भूमिका महत्वाची आहे. ज्यांच्याशी संवाद करतात ते भगवान परमात्मा, तो जगाचा जगदीश्वर, तो भगवंत, तो श्री विठ्ठल, तो विटेवरचा परमात्मा, त्याच्याशी तुकोबरा या आजच्या अभंगाद्वारे संवाद करतात. विठ्ठल विठ्ठल. संवाद करतात. संवाद करणारे तुकोबराया. काय संवाद आहे तुकोबरायांचा? तुकोबरायांना सेवक व्हायचंय. आता व्यावहारिक दृष्ट्या जर आपण पाहिलं तर आपल्याला प्रत्येकाला मालक व्हावं वाटतं, पण सेवक होण्याची इच्छा नाही. ऐक नाही? शेठ व्हावं वाटतं, पण नोकर होण्याची इच्छा नाही. सांगावं वाटतं कुणाला तरी काम, पण ऐकायची इच्छा नाही. ऐका ना, या समाजामध्ये काम ऐकणारे कमी झाले आणि सांगणारे जास्त झाले. मालक होण्याची इच्छा असणारे जास्त झाले, पण नोकर होण्याची इच्छा करणारे कमी झाले. मग सेवक होण्याची इच्छा जर या मृत्यू लोकांमध्ये, या व्यवहारामध्ये कुणी करत नाही, तरी तुकोबऱ्यांची भूमिका सेवक होण्याची आहे. मग तुकोबऱ्या का तुम्हाला सेवक व्हायचं आहे आणि कुणाचं व्हायचं आहे? ऐका, जे तुकोबऱ्या सेवक होण्याची भूमिका करतात ते तुकोबऱ्या सुद्धा अधिकारी आहे. अधिकारी महात्म्याने कुणाचा तरी सेवक होणं हे कितपत योग्य आहे? बरं, ज्यांचं सेवक व्हायचं आहे ते सुद्धा तेवढे तोलामोलाचे असले पाहिजे. तुकोबऱ्यांसारखे महात्मे सहज कुणाचाही सेवक होणार नाही. तुकोबऱ्यांसारख्या महात्म्याला सहज कुणाचं तरी सेवक होण्याची इच्छा होणार नाही. पण आजच्या अभंगामध्ये तुकोबऱ्यांना सेवक होण्याची इच्छा होते, त्या अर्थी कोणीतरी महात्मे अधिकारीच असले पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आता ऐका, तुकोबऱ्या सेवक होण्याची इच्छा करतात आणि अधिकारी तुकोबऱ्या साधे नाही. तुकोबऱ्यांचा एक फार मोठा अधिकार आहे. जळी दगडा सहित वह्या, 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 जळी
जे तुकोबराया सेवक होण्याची इच्छा करतात, लक्षपूर्वक ऐका, थोडंसं चिंतनाकडे जाऊया. ते अधिकारी आहे. किती मोठा अधिकार. जळी दगडा सहित वह्या तारेल्या जैशाला ह्या. तुकोबरांच्या अभंगाच्या वह्या समकालीन तुकोबरांचं वर्चस्व सहन होईना म्हणून काही लोकांनी त्या इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या. ऐकताय नाही? त्या इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या. आणि तुकोबरायांना इंद्रायणी मातेनं 13 दिवसांनी त्या वह्या कोरड्याच्या कोरड्या परत दिल्या. उदका माझी वया ठेवणी कोरड्या दाखविने रोकड्या विश्वजना. 13 दिवस त्या पाण्यात ठेवल्या आणि 13 दिवसांनी कोरड्याच्या कोरड्या तुकोबरायांना परत दिल्या. ऐका ना, एक कागद पाण्यात टाकला, किती दिवस कोरडा राहील? सोडा, किती तास कोरडा राहील? जाऊ द्या, किती मिनिटं कोरडा राहील? नवल आहे. 13 दिवस तुकोबरांच्या अभंगाच्या वह्या पाण्यामध्ये कोरड्या ठेवून 13 दिवसाने कोरड्या अभंगाच्या वह्या त्या परत दिल्या तुकोबरांना इंद्रायणी मातेनं. एका काकांनी मला प्रश्न विचारला कीर्तन संपल्यानंतर, प्रश्न पडावा. ते काका कीर्तन संपल्यानंतर माझ्याजवळ आले. मला म्हटले, माई तुम्ही फार गोड सांगितलं, त्या तुकोबरांच्या वह्या म्हणे 13 दिवसांनी इंद्रायणी मातेनं कोरड्या परत दिल्या. म्हटलं खरं आहे. मग 13 दिवसांनी जर इंद्रायणी मातेनं त्या अभंगाच्या वह्या कोरड्याच्या कोरड्या तुकोबरांना परत दिल्या तर माझा प्रश्न आहे. म्हटलं बोला ना. माझा प्रश्न असा आहे, जर 13 दिवसांनी परत दिल्या, कोरड्या दिल्या परत, तर मग जेव्हा पाण्यात टाकल्या तेव्हाच त्या कोरड्या का परत दिल्या नाही? 13 दिवस त्या पाण्यात का ठेवल्या आणि 13 दिवसांनी त्या का परत दिल्या? जर द्यायच्याच होत्या तर लगेच टाकल्या, लगेच परत दिल्या असत्या. मी 2 मिनिटं शांत बसले आणि म्हटलं, काका खरं सांगू का, त्या अभंगाच्या वह्या इंद्रायणी मातेनं 13 दिवसांनी परत दिल्या. तुम्ही म्हणताय लगेच द्यायला हव्या होत्या. लगेचही इंद्रायणी मातेनं त्या अभंगाच्या वह्या कोरड्याच्या कोरड्या तुकोबरांना परत दिल्या असत्या, पण का दिल्या नाही माहितीये? त्या इंद्रायणी मातेला सुद्धा वाटलं असेल, हो तुकोबरांच्या गाथ्याचं पारायण अगोदर आपण करावं, मग तो गाथा जगापर्यंत पोहोचावा. अगोदर त्या प्रत्येक अभंगाचं पारायण माझ्या इंद्रायणी मातेनं 13 दिवस केलं आणि मग तो अभंगाचा गाथा तुकोबरांच्या हाती कोरडा परत केला. एवढे मोठे अधिकारी संत जगद्गुरु तुकोबराया विठ्ठल. एवढा मोठा अधिकार, किती सांगू? तुका तुका रामसे तुका तुका रामसे दोनाम एकंग उनका सेतु भंग हुआ इनका सेतु अभंग. दोघांची तुलना केली, तुका राम आणि रामचंद्र, पण दोघांची विशेष आहे का? तुका रामामध्ये राम आहे आणि रामचंद्रामध्ये राम आहे. दोघांची साम्यता आहे का? दोघांनी सेतू बांधला, एकाने समुद्रातून ओलांडण्यासाठी आणि एकाने भवसमुद्रातून पलीकडे जाण्यासाठी. पण दोघांची पुन्हा फरक आहे का? उनका सेतू भंग हुआ, त्यांचा सेतू भंग झाला श्रीरामाचा, आज शाबूत नाही. पण इनका सेतू अभंग, म्हणजे नाही भंग, कधीच जो भंग पावत नाही असा अभंग रूपी सेतू ज्यांनी निर्माण केला ते जगद्गुरु तुकोबराया विठ्ठल. बरं, तुकोबरायांचा अधिकार एवढा महान आहे, नवल नाही. ऐका ना, तुकोबरायांच्या समवेत संसाराचा गाडा ओढणाऱ्या तुकोबरायांच्या पत्नी, त्यांचं नाव आवली, त्यांचं नाव जिजाबाई तुकोबराय, प्रेमाने म्हणतात आवली. ज्यांनी संसार केला त्या जिजाबाईचा सुद्धा अधिकार तेवढाच मोठा. किती मोठ्या अधिकारी होत्या माहिती जिजाबाई? इथं भरपूर बसलेल्या आहेत म्हणून सांगते. ऐका, त्या मागे झोपलेला मावशी त्यांना उठवा बरं. कोणी झोपलेलं नाही, इकडं पा. आलीच तुम्हाला शंका. विठ्ठल विठ्ठल. तुकोबरायांच्या समवेत ज्यांनी संसार केला त्या जिजाबाई पण अधिकारी होत्या. किती मोठा अधिकार होता जिजाबाईचा? ऐका,
तुकोबरायने गळ्यात विना अडकावं, हातात चिपळ्या घ्याव्या आणि भजन करायला निघून जावं. पण संसाराचा सगळा गाडा भार वाहण्याची जबाबदारी माझ्या जिजाबाईकडे असायची. सगळं काम आवरलं की 12-12:30 वाजेच्या दरम्यान जिजाबाईनं भाकरीचं पेंडकं गुंडारावं, डोक्यावर घ्यावं आणि डोंगर चढून तुकोबराय ज्या डोंगरावर भजनाला गेले असतील तिथे जावं. अगोदर माझ्या तुकोबरायांना जेवू घालावं आणि मग माझ्या जिजाबाईनं जेवावं. एवढ्या मोठ्या महान पतिव्रतेच्या यादीत बसतात माझ्या जिजाबाई. अधिकारी होते. नित्य नियमाप्रमाणे एक दिवस तुकोबराया भजनासाठी निघून गेले. कधी भांडाऱ्या डोंगरावर, कधी भामचंद्रावर, कधी घोराड्या डोंगरावर. जिजाबाईचं काम आवरलं. भाकरीचं पेंडकं गुंडाळलं, ते डोक्यावर घेतलं आणि जाताना बाबा तुकोबराय सांगत नव्हते, आवले आज मी भांडाऱ्या डोंगरावर चाललो ग, आवले आज मी घोराड्या डोंगरावर चाललो ग, आवले आज मी भामचंद्राच्या डोंगरावर चाललो ग. तुकोबराय सांगत नव्हते. वाट दिसेल त्या डोंगराच्या दिशेने निघून जायचं आणि त्या डोंगरावर जाऊन तुकोबराय भजन करायचं. आज आम्ही 2 तास ड्युटीला निघालो तरी येतो बरं, 2 तासांनी येणार आहे तरी. पण तुकोबराय भजनाला जात होते पण सांगत नव्हते, कोणत्या वाटेनं गेले माहिती नव्हतं. जिजाबाईनं काय करावं माहिती आहे? भाकरीचं पेंडकं गुंडाळावं, ते डोक्यावर घ्यावं आणि ज्या ठिकाणी 3 वाटा फुटतात देहू गावात आलं की, एक भांडारा डोंगराकडे जाते, एक भामचंद्राकडे जाते आणि एक घोराड्या डोंगराकडे जाते. त्या 3 वाटेच्या जवळ आल्या की जिजाबाईला प्रश्न पडायचा, आज माझे धनी कोणत्या वाटेनं गेले असतील? आज भांडारा डोंगरावर गेले असतील, भामचंद्रावर गेले असतील की घोराड्या डोंगरावर गेले असतील? कोणत्या वाटेनं जाऊ आणि कोणत्या वाटेनं कोणत्या डोंगरावरती माझे धनी गेले असतील हे जिजाबाईला कळत नव्हतं. तेव्हा जिजाबाई एक युक्ती वापरायच्या. काय माहितीये? 3 वाटा फुटायच्या ना काका, हो, त्या वाटेनं जाणारी ती माती उचलायच्या, कानाला लावायच्या आणि ज्या डोंगराकडे जाणाऱ्या वाटेच्या मातीतून विठ्ठल 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 असं ऐकू आलं की जिजाबाईच्या ध्यानात यायचं, आज माझे धनी भांडाऱ्या डोंगरावर गेले बरं. कारण भांडाऱ्या डोंगराकडे जाणारी माती आज विठ्ठल विठ्ठल बोलत. विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, प्रेम भाव विठ्ठल मातीतून विठ्ठल विठ्ठल ऐकू आलं की जिजाबाई त्या वाटेनं जायच्या. त्या डोंगरावर तुकोबरायांची भेट व्हायची. रोजचं ठरलेलं. एक दिवस देहू गावातल्या एका बाईनं पाहिलं, दुसरीला बोलावलं, इकडे ग. बोलवतात की नाही तुम्ही? असं वेगळं काही दिसलं म्हणजे, इकडे ग सखू ये जरा. काय हे, काय काय हे अशी माती उचलते ही जिजाबाई, कानाला लावते काय, येडी झाली का ग ही? दुसरी म्हटली ती येडी नाही झाली, ती माती उचलते म्हणे, कानाला लावते आणि विठ्ठल विठ्ठल ऐकू येतं म्हणे त्याच्यातून. दुसरी म्हणे असं कुठं असतं का? इथं कीर्तनात आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणतो तर माणसं बोलत नाही, तिथं का माती बोलेल? विठ्ठल विठ्ठल लवकर विठ्ठल, माती कुठे विठ्ठल बोलेल काय? अगं बघू तरी प्रयोग करून, ही खरं बोलते की खोटं बोलते? शंका आली ना थोडीशी. जिला शंका आली ती त्या मातीजवळ आली. ज्या मातीला उचलून जिजाबाईंना कानाला लावून विठ्ठल विठ्ठल ऐकलं होतं ना, लक्षपूर्वक ऐका, तिनं त्याच वाटेची माती उचलली पेटी मास्तर काका, कानाला लावली. ऐका ना, ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल जिजाबाईला ऐकू आलं ना, त्या मातीतून विठ्ठल विठ्ठल हिला नाही ऐकू आलं. ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल जिजाबाईला ऐकू आलं, त्या मातीतून विठ्ठल विठ्ठल हिला नाही ऐकू आलं गावातल्या बाईला. तुम्ही म्हणाल का हो, माती तीच, जागा तीच, मग जिजाबाईला विठ्ठल ऐकू येतं आणि
या गावातल्या बाईला विठ्ठल का ऐकू येत नाही? वाक्य लक्षपूर्वक ऐका. मातीतून विठ्ठल ऐकण्यासाठी कान सुद्धा जिजाबाईचेच लागतात. कळत आहे ना? मातीतून कुणाला विठ्ठल ऐकू येत नाही. जिजाबाई सारखे परिपक्व कान लागतात, तेव्हा विठ्ठल विठ्ठल ऐकू येतं. एवढ्या अधिकारी होत्या माझ्या जिजाबाई. विठ्ठल विठ्ठल पेंडकं डोक्यावर आहे आणि जिजाबाई डोंगर चढायला लागल्या. अर्धा डोंगर चढून झाला आणि पायात काटा भरला. आई ग म्हणून जिजाबाई खाली बसल्या. पायात काटा भरला होता. भाकरीचं पेंडकं बाजूला ठेवलं आणि वेदना व्हायला लागल्या. पायात काटा खुलला होता बाबा. आता तरी त्या डोंगरावर माणसं जाता येतात, त्या काळी कुणी जात नव्हतं. जंगली श्वापद सोडून जनावरात चारायला कुणी गुराकी सुद्धा कधी फिरकत नव्हता. अशी अवस्था डोंगराची होती. अर्ध्या डोंगरावर आल्या, पायात काटा भरला. आई ग म्हणून जिजाबाई खाली बसल्या. भाकरीचं पेंडकं बाजूला ठेवलं आणि पायाकडे पाहत बसल्या. पायात वेदना होत होत्या कारण पायात काटा खुडला होता. 2-5 मिनिटं पायाकडे पाहत बसलेल्या जिजाबाई तेवढ्यात तिथे एक लहानसं पोरग, सावळ्या रंगाचं, सफरचंदासारखे गाल, चंद्राकृती, भुवया कुरळ्या केसाचं, सावळ्या रंगाचं, गोपीचंदनाचा टिळा, खांद्यावर कांबळी, हातामध्ये काठी, गळ्यात पवित्र तुळशीची माळ, पितांबर नेसलेला आणि चेहरावती सदैव धवल हास, चेहरावती नित्य स्मित हास्य असणारं सावळं सावळंसं पोरग जिजाबाईच्या जवळ आलं. आई काय झालं? काही नाही रे लेका, जरा पायात काटा भरला म्हणून बसले जरा वेळ. तू कोण रे? आई मी आलो होतो, जरा जनावर चारत होतो, पाहिलं कोणीतरी बसलेलं दिसलं म्हणून तुमच्या जवळ आलो. बरं बघू बरं. ते सावळंसं पोरग जवळ आलं. त्यानं जिजाबाईच्या पायातला काटा पाहिला. आई काढू का मी काटा? त्या जिजाबाईने त्या पोराकडे पाहिलं. इवलंसं होतं. जमल का रे तुला काढायला? हा मनोमन म्हटला, तुला नाही माहिती किती जणांचे काटे काढले. रावणासारख्याचा काटा आपला मीच काढला, कुंभकर्णाचा काटा मीच काढला, शिशुपालाचा काटा मीच काढला. पण आता तुला कसं सांगावं? मनोमन म्हणता येईल. आई प्रयत्न करतो ना, पर्याय नव्हता. कर बाबा प्रयत्न, दुसरं नाहीच कुणी इथं. चालता येईना मला. आता काटा काढायची एक पद्धत असते. काटा ज्याला काढायचा आहे ना, त्या काटा काढणाऱ्याने बाबा समोर बसावं. जुने आजा सांगतील, जुने बाबा सांगतील. पायात काटा भरला की कशी पद्धत असायची बाबा? ज्याला पायात काटा काढायचा ना, काटा काढणाऱ्याने असं समोर बसायचं. ज्याच्या पायात काटा भरला त्याने त्याच्या समोर बसायचं. बरोबर. दुसरी पद्धत, काटा काढायला काय लागतो? बोला. हा, ते माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. काटा काढायला काय लागतो? काटा लागतो. या काळ्या सावळ्याच्या पोराने काटा घेतला आणि समोर बसलं. आता दुसरी पद्धत आहे का काटा काढायची? ज्याला काटा काढायचा आहे त्याने आपला गुडघा दुमडवायचा, वरती करायचा. बरोबर. ज्या पायात काटा भरला तो पाय घ्यायचा, तो त्या गुडघ्यावर ठेवायचा आणि काटा काढायला सुरुवात करायची. आता काटा काढायची तिसरी पद्धत आहे का? काटा जर दिसेनासा झाला, म्हणजे काटा काढता काढता तो दिसेनासा झाला काका, तर पटकन तोंडात बोट टाकायचं आणि पायाला, आहे की नाही पद्धत? आहे की नाही? पटकन तोंडात बोट टाकायचं आणि पायाला लावायचं. अजून 2-4 ठिकाणी ती पद्धत चालूच आहे. बँकेत गेलो, नोटाच झालं ना, तिथं पण ही पद्धत वापरतो आपण. आणि जुन्या काळी काटा दिसायला नाही लागला की पटकन तोंडात बोट घालायचं, पायाला लावायचं. हे काळं सावळंसं पोरग काटा काढायला लागलं. काटा दिसेनासा झाला. ऐका, याने पटकन तोंडात बोट टाकलं, जिजाबाईच्या पायाला लावलं. नवल पायाला लावलेलं बोट पुन्हा आपल्या मुखात टाकलं. न जाणो इच्या चरणाचे रजकण पुन्हा मिळतील ना मिळतील. देव इची रज चरणाची चरणाची
टाकलेलं बोट पायाला लावावं आणि पायाला लावलेलं बोट पुन्हा मुखात टाकावं, न जाणो हिच्या चरणाचे रचकन पुन्हा मिळतील न मिळतील. अलगद पायातला काटा निघाला. आई, निघाला बरं का काटा, निघाला का रे? कळालं सुद्धा नाही कधी काटा काढलास ले का? हा म्हटला मी असंच करतो, कळू नाही देत पण काटा काढतो. कळू नाही देत पण बरेच काटे काढले, कळू नाही दिलं कधी काढले. वेदना संपल्या होत्या, जगाच्या जगदीश्वराने पायातला काटा काढला होता. जिजाबाईने तो पायातला काटा काढला, काढलेला पाय खाली टेकवला आणि काय केलं? राहू दे, काही टेन्शन घेऊ नका, फक्त थोडं शांत बसवा. मी शक्यतो लहान पोरांना कधीच काही बोलत नाही. बरं, तुमच्या पोराला बोलावणं आमचे काही एवढी शान आहे का? विठ्ठल विठ्ठल विठाला 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 ते पायातला काटा काढला, वेदना संपल्या. जिजाबाईने तो पाय खाली टेकवला, बाजूला ठेवलेलं भाकरीचं पेंडकं उचललं, ते डोक्यावर घेतलं आणि 2-4 पावलं चढून पुढे गेला. आणि चढता चढता चालता चालता आठवलं, ज्याने जंगलात येऊन कुणी नसताना पायातला काटा काढला. पोराने एवढी मदत केली पण त्याचं नाव नाही विचारलं. म्हणून आई जिजाबाई मागे वळाल्या आणि त्या पोराला आवाज दिला, ए पोरा, थांब की रे जरा. थांबलं ते. काय आई? अरे एवढा अलगद काटा काढलास, पायाला वेदनाही होत नाही, एवढा गोड काटा काढलास, पण तुझं नाव नाही सांगितलं. ते म्हटलं, आई मला विठू म्हणतात, विठू. विठू नाव ऐकलं आणि हिनं दगडच उचलला. काळ्या नवऱ्याला माझ्या नादी लावलंच लावलं, मलाही नादी लावायला ला. हिनं दगड फेकीपर्यंत ते पळालं. ही डोंगर चढून वर आली. तुकोबरा भजन करत होते. पांडुरंगे मनरंगन जिजाबाईला पाहिलं. त्या लंगडत येणाऱ्या जिजाबाईला विचारलं, काय गावले, काय झालं काय? धनी रस्त्यानं निघाले होते, अर्ध्या रस्त्यावर आले, पायात काटा भरला, भाकरीचं पेंडकं बाजूला ठेवलं, बसले जरा वेळ. पण एक सांगू का, या घनदाट जंगलात दिसत कोणी नव्हतं, पण पायात काटा भरला तेव्हा एक काळं सावळं पोरगं जवळ आलं आणि त्यानं अलगद पायातला काटा काढला. तुकोबरांच्या मनात शंका निर्माण झाली, जंगली श्वापद सोडून या डोंगरावर कुणीच येत नाही, काळं सावळं पोरगं हिच्या जवळ आलं कसं? जर जंगली प्राणी सोडून दुसरं कुणीच नाही तर काळं सावळं पोरगं येतंय आणि पायातला काटा काढतंय कसं? शंका आली. म्हणून विचारलं, आवले त्याचं वर्णन सांगता येईल का ग? सांगता येईल ना धनी? ते सावळ्या रंगाचं होतं, सफरचंदासारखे गाल होते, चंद्राकृती भुवया होत्या, कुरळ्या केसाचं होतं, सावळ्या रंगाचं होतं, गोपीचंदनाचा टिळा होता, तुळशीची माळ गळ्यामध्ये होती, पितांबर नेसलेलं होतं, खांद्यावर कांबळी होती, हातामध्ये काठी होती आणि मोरपी सारा डोक्यावर होता. असं ते सावळ्या रंगाचं होतं. पण नवल ऐका ना, त्याचा रंग जाऊ द्या, होतं ते सावळं, पण नवल आहे त्याने माझं मन वेधलं. होतं सावळ, सावळे रूपडे चोरटे जिताचे सावळे रूपडे चोरटे जिताचे सावळे रूपडे
होतं सावळं पण त्यानं मन वेधलं माझं. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखियला डोळा बाई येवो वेधिले मान तयाची गुणी क्षण भरी नवी संबे विठ्ठल रुक्मिणी. होतं सावळ्या रंगाचं पण धनी त्यानं माझं मन वेधलं. हे वाक्य ऐकलं आणि जगद्गुरु तुकोबारायांसारखा महात्मा रडायला लागले. तुकोबाराया त्या रडणाऱ्या तुकोबारायांना पाहिलं आणि जिजाबाईनं विचारलं, धनी तुम्ही का रडता? पायात काटा भरला होता माझ्या पण निघाला, वेदना संपल्या माझ्या, का रडता? आवले तुझ्या पायात काटा भरला म्हणून मी रडत नाही ग, तुझ्या पायातल्या वेदना संपल्या म्हणून मी रडत नाही ग, मग का रडता? आवले खरं सांगू, तो माझा भावा, तो माझा भावा, तो माझा भावा, तो माझा भावा, तो देव मला मिळावा म्हणून गळ्यात हा विणा अडकवतो ग, हातात चिपळ्या घेतो ग आणि भजन करत संसाराचा विचार न करता या डोंगरावर येऊन बसतो ग. रात्र न कळे दिवस न कळे, रात्र दिवस तो देव एकदा तरी भेटावा म्हणून त्याचं भजन करतो ग इथे. पण नवल तो अजून माझ्या स्वप्नात नाही आला. बऱ्या बोलता, तो अजून माझ्या स्वप्नात नाही आला. आणि आवले तो जगाचा जगदीश्वर पंढरीश पांडुरंग परमात्मा तुझ्या पायातला काटा काढायला आला म्हणून रडतोय, म्हणून रडतोय. जो माझ्या स्वप्नात येत नाही तो तुझ्या पायातला काटा काढतोय म्हणून डोळ्यात अश्रू येतात. उदाहरण बाजूला ठेवा, सिद्धांताकडे या. रात्रंदिवस भजन करणारे तुकोबाऱ्या भगवंत स्वप्नात नाही गेला, पण भाकरीचं पेंडकं घेऊन येणाऱ्या जिजाबाईच्या पायातला काटा काढायला आला. आई एक सांगू, तुकोबाऱ्यांच्या अगोदर देव माझ्या जिजाबाईला भेटला. का माहितीये? तेवढं वाक्य सोबत घेऊन जा. तुकोबारायांचा देव म्हणजे पंढरीश पांडुरंग परमात्मा होता. ऐका, तुकोबारायांचा देव म्हणजे पंढरीश पांडुरंग परमात्मा होता, पण माझ्या जिजाबाईचा देव म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय होते म्हणून अगोदर देव भेटला जिजाबाईला. विठ्ठल सोबत समवेत संसार करणारी जिजाबाई नावाची पत्नी जर एवढी अधिकारी असेल तर महात्मा किती अधिकारी. विठ्ठल आणि एवढ्या मोठ्या महात्म्यानं कुणाचं तरी सेवक होणं कितपर्यंत योग्य वाटतं तुम्हाला? सेवक होण्याची इच्छा व्यक्त करणं कितपर्यंत योग्य आहे? तुकोबारायांसारखे महात्मे सेवक होण्याची इच्छा करताय, पण ऐका, तुकोबारायांसारखा महात्मा कुणाचाही सेवक होणार नाही आणि कुणाची सेवक होण्याची इच्छा व्यक्त करणार नाही. मग कुणाचं सेवक व्हायचंय? तुकोबाराय म्हणतात, अरे ज्याच्या जीवनातलं द्वंद्वच संपलंय बस, मला त्यांचं सेवक कोणत्या पुण्याईनं होता येईल देवा तेवढंच सांगा. अभंगाचं पहिलं चरण. कोण पुण्याचा सेवा
एवढे महान महात्मे आणि त्या तुकोबरायांना सेवक होण्याची इच्छा. तुकोबराय ती इच्छा व्यक्तही करतात. सांगा ना, कोण पुण्य यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वादिक दुराविले. ज्यांच्या जीवनातलं द्वंद्व संपलंय त्यांचा सेवक मी कोणत्या पुण्यानं होईन ते सांगा. ऐका, साधू ही वेशभूषा नाही आहे, साधू ही वृत्ती आहे. काय आहे? वृत्ती आहे. साधू वेशभूषेवरून ओळखू नका, साधू वृत्तीवरून ओळखा. लक्षपूर्वक ऐका. कधी कधी संसारात राहणारा साधू असतो. ऐका, कधी कधी संसारात राहणारा साधू असतो आणि कधी कधी साधू वेशभूषेत असणारा संसारिक असतो. म्हणून वेशभूषेवरून नाही. कोण कोण? साधू वेगळा, साधक वेगळा आणि संत वेगळे. ज्यांनी 6 धाकात ठेवले ते साधक, ज्यांनी 6 धुतले ते साधू, आणि ज्यांनी 6चा अंत केला ते संत. विठ्ठल विठ्ठल. कोणत्या पुण्याने मी यांचा सेवक होईल? आता कोणत्या पुण्याने म्हटल्यानंतर प्रश्न निर्माण होईल. पुण्य भरपूर असले पाहिजे, पुण्याचे प्रकार वेगळे असले पाहिजे. एक पुण्य असतं तर तुकोबरायांना प्रश्न पडला नसता. मग तुकोबरायांना प्रश्नच आहे ना, कोण पुण्य यांचा, कोणतं पुण्य केलं की यांचा सेवक होईल. यांचा म्हणजे कुणाचा? जिही द्वंद्वाधिक दुराविले. मग पुण्याचे प्रकार असतील. पुण्याचे खरंच प्रकार आहे. किती वेगवेगळे प्रकारे लक्षात घ्या. सप्ताह सुरू झाला, नामधारकाला तुम्ही अन्नदान केलं, तिथे तुम्हाला पुण्य आहे. येथे एक शीत दिधल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण, किंवा एक एक शीत खाती कोटी कोटी यज्ञ होती. कोटी यज्ञ केल्याचं पुण्य तुम्हाला सप्ताहाला अन्नदान केल्यानंतर मिळतं. तुम्ही जर धन दिलं, पैसा दिला सप्ताह करता, तर हस्तो पवित्रो यदि दान पुण्य. तुम्ही दान केलं ना, हात पवित्र होतात, पुण्य. तुम्ही धनदान करा, पुण्य. तुम्ही अन्नदान करा, पुण्य. तुम्ही नामस्मरण करा, जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, पुण्य. तुम्ही ज्ञानदान करा, नामस्मरण करून घ्या, दाता तोची एक जाणा, नारायणा स्मरवी, पुण्यच आहे. तुम्ही मतदान करा, पुण्य आहे. पुण्य नसेल तिथं पैसे असतील ना, तिथं वेगळं. तुम्ही अजून सांगू, कन्यादान करा. आई ताई, पुण्य वेगळं. साळंकृत कन्यादान पृथ्वी दानाचे समान. तुमच्या पोटी जर लेक असेल, त्या लेकीचं तुम्ही साळंकृत कन्यादान केलं तर तुम्हाला पृथ्वी दान केल्याचं पुण्य मिळतं. दानाचे प्रकार आहे. अजून सांगू, ऐकताय ना? नक्की ना? आपण, तुम्ही एवढी लक्षपूर्वक का बरं ऐकताय? मी इकडे सांगत होते, या जन्मात जर काय शांत बसले. आपण या जन्मात जर सोनं दान केलं तर पुढच्या जन्मात आपल्याला गोरा रंग मिळतो. म्हणजे आपला फेअर अँड लवलीचा खर्च वाचतो. आता हे तुम्हाला बहुतेकांनी सांगितलं असेल, हे काय मी मनाने नाही सांगत. सुवर्ण दाने कांती निर्मळू. सोनं दान केलं या जन्मात की पुढच्या जन्मात आपल्याला गोरा रंग मिळतो. हे बहुतेकांनी सांगितलं असेल किंवा तुम्ही ऐकले असेल. बऱ्याच वर्षाचे तुम्ही चाणाक्ष श्रोते आहात, तुम्ही ऐकले असेल इथपर्यंत. सोनं ह्या जन्मात दान केलं का की पुढच्या जन्मात आपल्याला गोरा रंग मिळतो. खरं आहे बरं का? हां, पण त्याच्या पुढचं मी सांगते तुम्हाला, ते सोनं दान करताना कुणाला करा याचाही विचारपूर्वक. हां, सोनं दान करताना ते जर लक्षपूर्वक ऐका, ते फक्त मलाच एकटीला माहिती आहे, ते तुम्हाला सांगते मी. सोनं दान करताना ते जर सुवर्णा माईला केलं, तुम्ही म्हणाल तिला कुठं शोधायचं, मीच आहे, ती बसल थोड्या वेळ. आपलं असं काही नसतं. म्हणजे
मी एकदम रिअल जगणारी, मला असं काही टेन्शन नाही. मी तुमचं जर खरंच तुम्हाला गोरा रंग मिळत असेल तर मी अर्धा तास बसेल ना सोमनाथ भाऊ. मला अडचण काय, आपलं परोपकारी जीवन आहे. तुम्ही पदराने झाकायला लागले भाऊ आता. विठ्ठल विठ्ठल दानाचे प्रकार सांगायचे होते मला तुम्हाला. प्रत्येक गोष्ट जे कराल तुम्ही त्याचं पुण्य वेगळं आहे, पुण्याचे प्रकार आहेत. मग तुकोबराय नाही प्रश्न पडला, आता मला याच्यातून संतांचा सेवक व्हायला कोणतं पुण्य करावं लागेल? तो प्रश्न विचारतात कुणाला? नारायणाला. आणि नारायणा तुम्हीच सांगा, ते वर्म सांगा. अभंगाचं दुसरं चरण. ऐसे वर्म माझ गावी नारायणा, 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 ऐसे वर्म माझ ऐसे वर्म माझ गावी नारायणा, 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 ऐसे वर्म माझ गावी ऐसे वर्म माझ गावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रगटोनी, अंतरीच्या खुणा प्रगटोनी, ऐसे वर्म माझ गावी नारायणा, 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 अंतरीच्या खुणा अंतरीच्या खुणा हरि बोल. ऐसे वर्म माझ गावी नारायणा, ऐसे वर्म माझ गावी नारायणा, ऐसे वर्म माझ गावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रगटोनी, अंतरीच्या खुणा प्रगटोनी, ऐसे वर्म माझ गावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रगटोनी, जोरदार टाळ्या होऊ द्या आमच्या अक्षदाताईसाठी. अगदी गोड. वारकरी संप्रदायामध्ये ह्या दोघा पती पत्नीने केलेलं हे योगदान आहे आणि त्या योगदानाची, त्या कष्टाची ही तुमच्या गावाची पावती आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या, जोरदार. तुमच्या गावामध्ये कुणी डॉक्टर निर्माण होऊ द्या, पेशंट पुरतं नाव गावाचं जाईल, बरोबर आहे? त्या पेशंटच्या घरच्यांपर्यंत गावाचं नाव पोहोचतं. वकील होऊ द्या, तिथपर्यंत नाव पोहोचतं. शिक्षक होऊ द्या, त्या विद्यार्थ्यांपर्यंत गावाच्या नाव पोहोचतं. पण गावामध्ये हरिभक्तपरायण कुणी महाराज असू द्या, तुमचं महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राच्या बाहेर भगवंतापर्यंत नाव गावाचं पोहोचतं. म्हणून आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य, पहिलं कर्तव्य
करावे असतं आमच्या गावाने, आमच्या गावातल्या महात्म्याला आणि गावातल्या महाराजांना सगळ्यात अगोदर सहकार्य करावं ते गावकऱ्यांनी आणि मग तालुका आणि मग जिल्हा. म्हणून तुम्ही सगळेजण या पती पत्नीला मनोभावे सहकार्य करतात म्हणून यांच्या हातामध्ये बळ येतं. खरं सांगू, आपले माणसं जेव्हा पाठीमागे उभे राहतात ना, असे लाख संकट येऊ द्या, माणसं त्या संकटाच्या छाताडावर पाय देऊन माणसं पुढे चालतात. कशाच्या बळावर? आपल्या माणसांच्या बळावर. आणि हे दोघं पती पत्नी आपल्या गावाच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या बळावरती महाराष्ट्रामध्ये फिरतात. जोरदार टाळ्या होऊ द्या सर्व लेकरांसाठी, दोघा पती पत्नींसाठी. गोड अक्षदादाईने चाल गायली आमच्या तुकोबाराया. त्या देवाला विचारतात, ऐसीवर मी मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रकटोणी. तीवर मी सांगा. कुणाला विचारतात? त्या नारायणाला, भगवंताला, त्या पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याला तुकोबाराया जे वर्म विचारतात. एकदा त्याचं मोठ्या प्रेमाने आपण सर्वांनी भजन करूया. सर्वांनी एक साथ. हरी विठोबा रखुमा विठ्ठल ऐसीवर मे मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रकटोनी. अंतरंगाच्या खुणा प्रगट करून सांगा. आणि ती वर्मी असतील, एक वर्म नसेल, नाना वर्मे असतील, ते नाना वर्मे मला सांगा. का सांगा? जगात सगळं मिळेल पण खरे संत भेटत नाही. तात मिले पुणी मात मिले युवती सुखदाई. राज मिले गजबाज मिले सब साज मिले मनोवांछित पाही. लोक मिले विधि लोक मिले सुर लोक मिले वैकुंठ ही जाई. कहे निपट निरंजन लाल और सब कुछ मिले पर संत समागम दुर्गम भई. सोप्या भाषेत सांगू, चंद्रामृत सुखे सेववल असता जाता रवी धरवेल. बाह्या हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेटी न होईल गा. ऐसे कैसियाने भेटत तिथे साधू. सहज भेटत नाही, अवघड आहे. अभंगाचं तिसरं चरण. अवघड से संत भेटे, अवघड
असे संत जर भेटले ना तर अर्धक्षण घडता संतांची संगती तेने होय शांती महत पापा. संत भेट दूरच आहे पण ऐका, संत सहवासही दूरच आहे पण संतांचा नुसता विचार जरी हृदयात प्रगट झाला ना तरी त्याचा उद्धार होतो. सोपं सांगू, एकच 2 मिनिटात एवढं उदाहरण सांगते आणि तुम्हाला उदाहरणाच्या अंती अभंगाची भूमिका लक्षात येईल. तो अभंग तुमच्या हृदयापर्यंत पोहोचेल आणि मी ज्ञानेश्वर माऊली करणार निवांत. म्हणून 2च मिनिटामध्ये तेवढं उदाहरण सांगणार आहे, पण लक्ष देऊन ऐका. एवढ्याच उदाहरणामध्ये तुम्हाला अभंगाची भूमिका स्पष्ट होणार. ढल विठल तुम्ही आम्ही मानवी जीवन जगताना संतांचा सेवक का व्हायचंय त्याचं गोड उदाहरण आहे. तुकोबारायांचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्या तुकोबारायांची भूमिका करणारे विष्णुपंत फागणीस नावाचे कलाकार होते. का त्यांचा सेवक व्हायचंय? विष्णुपंत फागणीस नावाचे कलाकार ताई इतकी गोड भूमिका करायची ना, इतकी गोड. लोक म्हणायची खरे तुकोबारायण नाही पाहायला भेटले, पण विष्णुपंतांच्या रूपात खरे तुकोबाराय असेच असतील ही जाणीव होते. इतकी गोड भूमिका विष्णुपंत फागणीस करायची. लोकांच्या हृदयात पोहोचले, हृदयात पोहोचले. आणि एक सांगू का, लोकांच्या डोक्यात नका पोहोचू, हृदयात पोहोच. 2 प्रकारचे लोक, कोणी डोक्यात पोहोचतं, कोणी हृदयात पोहोचतं. डोक्यात पोहोचण्यासाठी वैर करावं लागतं आणि हृदयात पोहोचण्यासाठी जगाशी वैर विसरावं लागतं. तुम्ही हृदयात पोहोचता. फार गोड भूमिका करायचे विष्णुपंत फागणीस. इतकी गोड भूमिका, इतकी गोड भूमिका. तुकोबाराय कशी असतील माहिती नाही, ते कुणी पाहिले नाही, पण एक सांगू, आजही आमच्या घराघरामध्ये तुकोबारायांचा जो फोटो दिसतो ना हा विष्णुपंत फागणीसांचा आहे. एवढा अजरामर विष्णुपंतांना तुकोबारायांच्या त्या चित्रपटाने केलं. गोड चित्रपट, त्या भूमिका एवढी गोड करायचे. तुकोबाराय हुबेहूब तुकोबाराय उभे करायचे. आणि काय करायचे, तो चित्रपट ती शूटिंग झाली की वेशभूषा उतरवायचे आणि आपल्या रोजच्या वेशभूषेमध्ये घरी जायचे. ती वेशभूषा भूमिका झाली की तिथे उतरवायची आणि रोजच्या वेशभूषेत घरी जायचे. एक दिवस काय झालं, चित्रपटाची शूटिंग चालू, बराच वेळ शूटिंग चालली. खूप वेळ चालल्यामुळे जरा थकवा आला, म्हणून विष्णुपंत विनंती करायला लागले शूटिंग करणाऱ्यांना, थांबा ना जरा, थांबता का, मला फार थकवा आलाय, मी जरा बाहेर जातून चहा घेऊन येतो. वेळ कमी होता, कपडे उतरवायलाही वेळ नव्हता, दुसरे कपडे घालायलाही वेळ नव्हता. म्हणून विष्णुपंतांनी काय केलं, ते तुकोबारायांचंच सगळी वेशभूषा, तशा वेशभूषेमध्ये बाहेर गेले चहा पिण्यासाठी. तिथे चहावाल्याला सांगितलं, बाबा चहा दे रे. ते तुकोबारायांच्या वेशभूषेमध्ये विष्णुपंत चहा मागायला लागले. त्या चहावाल्यानं चहा दिला, 2 घोट चहा पिला आणि उरलेला चहा कपात अर्धा तसाच होता. 4-5 जण पळत पळत आले आणि त्या विष्णुपंतांच्या पाया पडायला लागले. पाया कुणाच्या पडायला लागले? विष्णुपंतांच्या. चहा 2च घोट पिले होते विष्णुपंत आणि विचारलं, तुम्ही का पाया पडतात? अहो तुकोबाराया तुम्ही. पाया पडणारे माणसं म्हटले, अहो तुकोबाराया तुम्ही, म्हणून मी तुमच्या पाया पडतो. ऐका ना, अर्धा उरलेला चहा, 2च घोट चहा विष्णुपंत पिलेले होते. अर्धा उरलेला चहा तसाच टेबलवर ठेवला आणि विष्णुपंत माघारी शूटिंगला आले. काय ठरवलं असेल मनात माहिती नाही. शूटिंग पूर्ण झाली, चित्रपट पूर्ण झाला. तो चित्रपट लोकांच्या हृदयावर, मनावर राज्य करायला लागला. एवढी गोड अजरामर भूमिका विष्णुपंतांनी केली. प्रत्येक लोकांच्या हृदयामध्ये तो चित्रपट पोहोचला. माणसं गर्दी करायला लागली चित्रपट पाहायला आणि पैसे जमा व्हायला लागले. त्या काळी चित्रपट पूर्ण झाला की मग कलाकाराचं मानधन द्यायचे आणि दिग्दर्शकांनी काय केलं, ते मानधन, ते पैसे घेतले एका पिशवीमध्ये, एक गाठोडं घेतलं ते पैशाचं आणि ते विष्णुपंतांच्या घरी गेले. आणि विष्णुपंतांना महाराजच म्हणायचे. महाराज, महाराजाची भूमिका करायची म्हणून महाराज म्हणायचे. महाराज तुमचं मानधन आणलं, तेवढं घ्या. हात जोडले विष्णुपंतांनी. नको मला. दिग्दर्शकाला वाटलं चित्रपट फार प्रसिद्ध झाला म्हणून आशा वाढली असेल. त्या दिग्दर्शकाने सांगितलं, महाराज ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त दिलंय, घ्या. आम्हाला वाटलंच होतं चित्रपट एवढा हृदयावर पोहोचला म्हणजे तुमची आशा वाढेल.
म्हणून आम्ही ठरवलेल्या रकमेपेक्षा दुप्पट तिप्पट रक्कम जास्त आणली. घ्या, नाही का म्हणता. डोळ्यात पाणी आलं विष्णुपंतांच्या. हात जोडून विष्णुपंतांनी सांगितलं, तुम्ही दुप्पट रक्कम देताय, तिप्पट रक्कम देताय. चित्रपट लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचला म्हणून मी आशेनं जास्त रक्कम मागतोय, म्हणून रक्कम मी घेत नाही. ज्या तुकोबरायांच्या चित्रपटाने मला अजरामर केलं आणि ज्या तुकोबरायांनी राजाचं धन शिवरायांचं माघारी पाठवलं, आता मला तुमच्याकडून 1 रुपयाचीही अपेक्षा नाही. हा परिणाम माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा जीवनचरित्राचा विष्णुपंतांवर झाला. आणि विष्णुपंतांसारखा महान कलाकार आयुष्यभर त्या दिवसापासून विष्णुपंतांनी स्वतःची वेशभूषा नाही बदलली आणि रुपयाला हात नाही लावला. ही ताकद फक्त एका चित्रपटामध्ये तुकोबरायांची भूमिका करणाऱ्या विष्णुपंतांची होते. मग तुकोबरायांसारख्या संतांचं सेवक झालं तर आमचं का कल्याण होणार नाही. म्हणून अपेक्षा आहे, कोण पुण्य यांचा होईन सेवक, कोण पुण्य यांचा होईन सेवक, कोण पुण्य यांचा होईन सेवक, कोण पुण्य यांचा होईना सेवक. जिही द्वंद्वाधिकाधिराधिक, जिही म्हणून यांचा सेवक होण्याची तुकोबरा इच्छा करतात. आणि ज्या दिवशी सेवक होईल त्या दिवशी मी वृत्तीवर नसेल. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे मग नाही वृत्तीवर, तुका म्हणे भाग नाही वृत्तीवर, तुका म्हणे मग 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 नाही वृत्तीवर. सुखाचे जे
चोपदार विणेकरांपासून तर सगळे ध्येयपूर्ती मुलींची वारकरी शिक्षण संस्था तसेच आमच्या नंदिनी ताईंपर्यंत अगदी सगळ्यांच्या मनापासून टाळ्यांच्या गजरात आभार व्यक्त करूया. गोड अशी मृदुकाची साथ करणारे आमचे बंधू हरिभक्तपरायण गीतेशजी महाराजांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. पेटी मास्तर इथलेच आहे ना, पेटी मास्तरांनी गोड साथ केली, त्यांचे मनापासून आभार. सिस्टीमवाल्या दादांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या मनापासून, त्यांचे मनापासून धन्यवाद. आमच्या समवेत आमच्या गावाकडून आलेले आमचे कापसे मामा आहेत, आमचे सोमनाथ भाऊ आहेत, आमचे किशोर भाऊ आहेत आणि ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरातील सर्व सेवेकरी आहेत. सगळे एवढ्या दुरून आले आपल्या गावामध्ये, टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करू. सगळ्यांचे आभार आणि सगळ्यात जोरदार टाळ्या होऊ द्या या सगळ्या आयोजन कमिटीसाठी. लय गोड नियोजन केलं तुम्ही, अगदी गोड. एक सांगू मला आवडलं बरं का आयोजन कमिटी, तुमचे खरंच मनापासून धन्यवाद. ताई मला खरंच नियोजन आवडलं, मला अतिशय आनंद झाला. पण एका गोष्टीचं दुःख झालं, सांगू का? सांगू का? खरंच सांगू का? सांगू ना, सांगून जाते. मला दुःख या गोष्टीचं झालं, मी उगाच येवल्याला जन्माला आले, या सांगवीत आले असते तर बरं झालं असतं. एवढं गोड तुम्ही नियोजन केलं, एवढी गोड तुम्ही प्रेमळ मंडळी सगळ्यांचा दर्शनाचा योग मला ताई आमच्या अगदी बहिणीप्रमाणे खूप आतोनात ज्यांचं माझ्यावर प्रेम आहे आणि नेहमी सुखदुःखामध्ये आमचा एकमेकांना सहकार्य असतं, सहयोग असतो, आधार असतो, अशा आमच्या भगिनी. महाराष्ट्रामध्ये गोड असं नाव आहे आमच्या सुनीता ताईंसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. माझ्या समवेत आमच्या संस्थेतील विद्यार्थी हरिभक्तपरायण आमचे सिद्धेश महाराज दवंगे गोड असं गायन करतात, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. बोलता बोलता चुकलं असेल माझ्या अज्ञानी बुद्धीचा दोष, बरोबर असेल ते श्री गुरूंचा आशीर्वाद आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली हा विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले पुरे वेडे बापुरे वराच्या वराच्या आहे मुखारी वराच्या वराच्या तुका माने दानेश्वरा रखपाया पैकी करा कराच्या ज्ञानेश्वर महाराज की जय. स्वर्णताईंनी खऱ्या अर्थानं आपल्याला त्यांच्या गायनातून आणि त्यांच्या विचार प्रगल्भातून या ठिकाणी मंत्रमुग्ध केलेलं आहे. आपणाला 2च